स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत न्यायालयीन भरतींसाठी उपयुक्त असणारे मराठी ग्रामरचे महत्त्वाचे प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, उल्लंघन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? ऑप्शन क्रमांक 1 विसर्ग संधी, 2 स्वर संधी, 3 व्यंजन संधी, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 व्यंजन संधी. उल्लंघन या शब्दामध्ये व्यंजन संधी आहे. प्रश्न क्रमांक 2, पर्वत या शब्दाचा खालीलपैकी योग्य समानार्थी शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 नयन, 2 कासार, 3 सरिता, 4 अचल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अचल. पर्वत या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे अचल. प्रश्न क्रमांक 3, अभियान शब्दाचा खालीलपैकी योग्य समानार्थी शब्द सांगा. ऑप्शन क्रमांक 1 मोहीम, 2 सुरुवात, 3 आव्हान, 4 अभिनय. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मोहीम. अभियान या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे मोहीम. प्रश्न क्रमांक 4, कुसुम या शब्दाचा खालीलपैकी योग्य समानार्थी शब्द सांगा. ऑप्शन क्रमांक 1 सरिता, 2 नदी, 3 ढग, 4 फूल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 फूल. कुसुम या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे फूल. प्रश्न क्रमांक 5, सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. अलंकार ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 यमक अलंकार, 2 उपमा अलंकार, 3 श्लेष अलंकार, 4 अतिशयोक्ती अलंकार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उपमा अलंकार. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी या वाक्यात उपमा अलंकार होतो. प्रश्न क्रमांक 6, जर ढग आले तर पाऊस येईल हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? ऑप्शन क्रमांक 1 केवळ वाक्य, 2 मिश्र वाक्य, 3 संयुक्त वाक्य, 4 संकेतार्थी वाक्य. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मिश्र वाक्य. जर ढग आले तर पाऊस येईल हे मिश्र वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 7, खालील शब्दापैकी विशेषण शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 संकट, 2 साहस, 3 प्रभाव, 4 सदाचारी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सदाचारी. प्रश्न क्रमांक 8, पुढील नामांसाठी योग्य विशेषण निवडा. थंडी 1 ऑप्शन क्रमांक 1 बोचरी, 2 हसरी, 3 लाजाळू, 4 सोनेरी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बोचरी. थंडी बोचरी. प्रश्न क्रमांक 9, काय ते एकदा सांगून टाक. या वाक्यातील सर्वनाम ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 काय, 2 एकदाच, 3 सांगून, 4 टाक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 काय. काय ते एकदाच सांगून टाक या वाक्यातील सर्वनाम आहे काय. प्रश्न क्रमांक 10, पुढील शब्दाचा योग्य प्रकार ओळखा. येरवाळी. ऑप्शन क्रमांक 1 नाम, 2 विशेषण, 3 क्रियाविशेषण, 4 क्रियापद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 क्रियाविशेषण. येरवाळी हा क्रियाविशेषणाचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 11, राहटी या शब्दाचा खालीलपैकी योग्य समानार्थी शब्द सांगा. ऑप्शन क्रमांक 1 राहणीमान, 2 वर्तन, 3 अडाणी, 4 हुशार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वर्तन. राहटी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे वर्तन. प्रश्न क्रमांक 12, अरण्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द सांगा. ऑप्शन क्रमांक 1 पर्वत, 2 पंकज, 3 कांचन, 4 कानन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कानन. अरण्य या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे कानन. प्रश्न क्रमांक 13, सुज्ञ या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द सांगा. ऑप्शन क्रमांक 1 हुशार, 2 बुद्धिमान, 3 अज्ञ, 4 कीर्तिमान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अज्ञ. सुज्ञ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अज्ञ. प्रश्न क्रमांक 14, शौरी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द सांगा. ऑप्शन क्रमांक 1 रात्र, 2 प्रकाश, 3 आकाश, 4 कीर्तिमान.
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रात्र. शौरी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे रात्र. प्रश्न क्रमांक 15 अंबुज या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द सांगा. ऑप्शन क्रमांक 1 रात्र, 2 सदन, 3 आकाश, 4 कमळ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कमळ. अंबुज या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे कमळ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.